धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. ही साडी कशी वाटते? ही साडी चांगली आहे पण जरा डार्क कलर आहे हिचा. मला नाही वाटत ही नेस आहे. हा ही बघा ही चांगली साडी वाटते मला. म्हणजे हा रंग खुलून दिसेल असं मला. तुमची आहे होय? ती चॉकलेटी रंगाची दाखवा. हा रंग चांगला वाटतो ना? हा रंग चांगला आहे पण तुमच्या बहिणीला एकदम खुलून दिसेल. मग घेऊन टाका ना. घेऊन टाका. ती दाखव ना. ती दाखव लिंबू कलरची. हा रंग सुद्धा चांगला आहे. छे छे तिला लिंबू कलर अजिबात आवडत नाही. तुम्हाला म्हणतो मी तिला नाही. लागाव नका पण या रंगाची साडी आणि याला मॅचिंग असा जर ब्लाऊज घातला तर तुम्हाला खरोखरच खुलून दिसेल. माफ करा म्हणजे मी जास्त स्पष्ट बोलल्याबद्दल जर तुम्हाला राग आला असेल तर. ही साडी पॅक करा. बिल पाठवून द्या. पार्वती ए इंगळ्या. ए इंगळ्या. अरे काय चाललंय काय? किती धूळ साठली आहे? साफ नाही करायची काय? साफ कर. आता मॅडम तुला आणि मला एकदम साफ करतील. फरक घेताल तोपर्यंत मी धरतो डबे. चलो आता काय खैर नाही. केबिन पर्यंत आवाज पोचला असेल बहुतेक. मॅडमने बोलवलेलं वाटलंच मला. मॅडमच्या हातात काय रे? छडी एका चाबूक आहे. ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर समजेल. काय नाही मॅडम तो इंगळ्यात फडका मारत होता. मी त्याला पावडरच्या डब्याच्या मागे फडका मारायला सांगितला. मी पावडरचे सगळे डबे उतरून धरले होते. धडाम करून खाली पडले. फारसं नुकसान झालेलं नाही. हा आता थोडीशी पावडर खाली साडली पण तोंडाला लावली. काय म्हणायचे ते मला नीट सांगाल का एकदा? पावडरचे डबे पडले एवढंच कळलं मला. अहो पावडरचे डबे ते पडायचेच. ते तेवढं धाप लागण्याचं काय कारण आहे? हो खरं धाप लागण्यासारखं काय कारण आहे? आता पावडरचे डबे ते पडायचे हे माझ्या लक्षातच नाही आलं. तसं पाहिलं तर पुष्कळ गोष्टी तुमच्या लक्षातच येत नाहीत. हो तसं होतं एखाद्या वेळेला. तुमचे डोळे तरी चांगले आहेत ना? चांगले म्हणजे काय एकदम उत्तमच आहेत. म्हणजे लांबचं सुद्धा मला एकदम स्वच्छ दिसतं. म्हणजे जवळचं दिसत नाही. आता लांबचं दिसतं म्हणजे जवळचं दिसणारच नाही का? ते जाऊ द्या बसा. हो थँक्यू. काय तुम्हाला लिंबाचं लोणचं आवडतं की नाही? लिंबाचं लोणचं? आता लिंबाचं लोणचं म्हटलं की माझ्या जिभेला नळासारखी पाण्याची धार लागते. आता लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण. लिंबाचं मटण कसं करतात? माफ करा मी चुकून बोलून गेलो. मला एवढंच म्हणायचं होतं की मला लिंबाचे पदार्थ फार आवडतात. म्हणून तर परवा साडीच्या दुकानामध्ये मी तुम्हाला लिंबू कलरची साडी. मॅडम तुम्ही काय सुरेख दिसता हो. खरंच तुम्ही आरशात बघा काय सुंदर दिसता हो तुम्ही. नशीब तरी बरंच लवकर लक्षात आलं तुमच्या. आज तुमच्याकडे बघतच राहावं असं वाटतंय. थँक्यू. मॅडम तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू? बोला. तुम्ही जर एखादी फिक्कट कलरची लिपस्टिक लावलीत ना तर तुमचं रूप खरोखर. माने तुमच्या ओठापर्यंत पोहोचण्याचा मला काहीच अधिकार नाही. माफ करा मी येतो. माझे कस्टमर बाहेर वाट बघत असतील. या 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 अलभ्य लाभ अलभ्य लाभ. काय इकडे कुठे काय मोर्चा? शॉपिंग. शॉपिंग नुसतं नाव घे. नाव घ्यायला सांगताय तिला? नाव घे म्हणजे तिकडचं नाव नाही घे. वस्तूचं नाव घे म्हणजे लगेच हजर करतो. नेल पॉलिशचे 2-3 शेड्स दाखवा ना. नेल पॉलिश तुला गंगावन पाहिजे असेल बहुतेक. गंगावन? तुम्ही आजकालच्या मुली बॉबकट आणि बॉयकट करायला लागल्यापासून गंगावनाला बापच आईच राहिलेली नाही. नेल पॉलिश पाहिजे ना प्लीज. तुझी नका बघू. अरे हे काय पद्धत तरी काय नका दाखवणी. मांजरी तरी काय नका दाखवते. हे काय बघ चांगले खातेच वाटतं. तू ही शेड लाव चांगली दिसेल. नख एकदम नखरेल दिसतील. बघे नका खरी आहेत ना? म्हणजे काय? म्हणजे काय काय भंकच केली मी काय कळत नाही एवढं. हे पहा तुम्हाला काय घ्यायचं असेल ते चटकन घ्या आणि निघा. ही गप्पा मारण्याची जागा नाही. या आमच्या मालकीने बाई यांची शिस्त म्हणजे एकदम कडक. तुम्ही गप्पा बसा. बसतो ना गप्पा. लिपस्टिक देऊ ना? द्या आणि ताबडतोब केबिन मध्ये या. केबिन मामला कठीण आहे. आम्ही जातो आता. तुमची ती सासू आतमध्ये जळक लाकूड घेऊन बसली असेल. बाय. येस मॅडम.
मिस्टर माने, हा? खरेदीला आलेल्या बायकांची तुम्ही नको तितकं बोलता. हा काय त्यांचा मूड सांभाळण्यासाठी मला बोलावंच लागतं ना. हे पहा, त्यांचा मूड सांभाळण्याची जबाबदारी तुमची नाही. सेल्समन विक्री करावी. तेच करतो ना मी. म्हणजे काय होतं, मी एक शब्द बोलला ना की बायका 4 शब्द जास्ती बोलतात. आता बाई असल्यामुळे तुम्हाला माहिती मगाशी त्या आहे. 2 मुली आल्या होत्या त्यांच्याशी तुम्ही. हा त्या मुली होय. त्या मुली मला एकदम जवळच्या आहेत. जवळच्या म्हणजे जवळच्या म्हणजे जवळजवळ घरातल्याच आहेत. तुमचं बोलणंच काही मला कळत नाही. काय मी ज्या बंगल्यात राहतो ना त्या बंगल्याच्या मालकीण बाईच्या त्या भाच्या आहेत. ते ठीक आहे हो, पण हातात हात घेऊन नखं पाण्याची काय गरज होती? उद्या कोणी लिपस्टिक मागितली तर तुम्ही. ओठ मुळीच हातात घेणार नाही, कारण कुठल्या ओठाला कुठली लिपस्टिक चांगली दिसते हे मला दुरून सुद्धा चांगलं कळतं. आता तुम्ही लावलेली ही शेड तुम्हाला चांगली दिसेल असं मी मागच तुम्हाला सुचवलं होतं. मॅडम तुम्ही फार सुंदर दिसता. मला आधी सांगा, त्या मुली खरोखरच मालकिणीच्या भाच्या होत्या? हो ना, एकीचं नाव सुषमा आणि दुसरीचं नाव मनीषा. आणि मालकीण बाई आहेत ना त्यांचं नाव लीलाबाई काळभोर. पाषाण रोडला त्यांचा मोठा बंगला आहे. जाऊन तुम्ही खात्री करून घेऊ शकता ना. ऑल राईट तुम्ही जाऊ शकता, पण लक्षात ठेवा, बायकांची रस सांभाळून बघा. त्यांच्याशी सलगीनं वागलेलं सेल्समन म्हणून बरं दिसत नाही, आणि मलाही ते आवडत नाही. हो जातो ना मी जातो. मिस्टर माने, हा? जरा ती मागल्या वर्षीची फाईल बघता का? मागल्या वर्षाची फाईल ही का बघा. ही थांबा. सॉरी. हा, नाही तुम्ही सॉरी, पण आय एम व्हेरी ग्लॅड. काय पौराणिक काळात दुष्यंताच्या मदतीला भुंगा धावून आला होता, इथं आमच्या मदतीला झुरळ धावून आलं. काळाचा महिमा दुसरं काय. माने तुम्ही ऑफिस मध्ये आहात, लक्षात ठेवा. हे झुरळांना सांगा ना, मला काय सांगताय. काय हे? नाही चुकून तुमची ऍक्शन मी केली, पण काय म्हणा या ऑफिसात झुरळ फार कमीच आहेत नाही. माने, अहो काकू, हे काय तुम्हाला वाचता येत नाही? इथे वाचण्याचा काही संबंध? बाई माणसाने इकडे जायचं. हो विसरलेच होते हा मी. चावटच आहेस. जाते इथं वांदे होतील म्हणून आम्ही जाते. हा उभीच मेली. म्हातारी घरातच आहे. एक काके, मी आलोय. बळी, बळ्या मेल्या आता मागच्या सारखा तुला पोलिसांच्या ताब्यात देते. अरे तू पुतळा आहेस की वैरी? बडबड बंद कर आणि पैसे दे मुकाट्यानं. एक दमडा मिळणार नाही. स्वतःच्या इस्टेटीची वाट लावली आणि तर मला छळतोयस? अरे शरम वाटायला पाहिजे तुला. शरम वाटायचं कारण काय? अगं म्हातारे, तू मेल्यावर माझ्याशिवाय दुसरं वारस कोण आहे तुला? तुझी सगळी एस्टेट मलाच मिळणार आहे. त्यातली आपली थोडीशी ऍडव्हान्स मध्ये मागितली. चालतो आधी तू. बरी भेटलीस एकटी तू. अरे देवा, देव सुद्धा येणार नाही तुझ्या मदतीला इथं. काढ पैसे. जे पैसे मेल्या नको तुला मुर्द्या, हात तुला मध्ये- गावठी. भवाने टाकू चालता हो. सटवे, तुलाही बघून घे ना कधीतरी. अरे जा रे मुर्द्या, मला बघ तू. स्वतःचा थोबाडा अशात बघ. जातो का? माझी बायती इतकी मर्द असशील असं वाटलं नव्हतं हो मला. मावशी, कोण होता होतो? माझा पुतण्या रे. मेल्यानं स्वतःच्या नावाची इस्टेट उधळून टाकली. त्याचा आणि माझा आता काही एक संबंध नाहीये, पण पैशासाठी सतत मला असा छळत असतो. आज तू होतीस म्हणून मी वाचले. तुम्ही काळजी करू नका लीला मावशी. परत येऊ दे तर खरं मुंडी मुरगळून ठेवते कोंबडी सारखी. तुम्हाला सांगते, लहानपणी मी कोल्हापूरला असताना मुलांच्या बरोबर कुस्त्या खेळायची, बैठका मारायची. हो पेलवान वहिनी चला. भाऊजी तुम्ही पण येते. हा तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.